यवतमध्ये दोन गटामधील तणाव हा निवळलेला आहे। समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता। दिवसभरात यवतमध्ये मोठा तणाव हा निर्माण झाला होता। दोन गटामध्ये राडा झाला होता, दगडफेक झाली होती, सोबतच जाळपोळ सुद्धा झाली होती। त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली गेली आहे। सध्या दौंडमधील तणाव हा मावळलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। दिवसभरात यवतमध्ये राडा झाला होता। सुरुवातीला काही ठिकाणी दगडफेक झाली, धार्मिक स्थळांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। तर जाळपोळ सुद्धा यवतमध्ये झाली होती। त्यानंतर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवला गेला आणि या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण आणलं गेलंय। तर याबाबत पोलीस प्रशासनाकडून काय माहिती समोर आली आहे पाहूया। मोबाइल फ़ोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो आक्षेपजनक ऑब्जेक्शनेबल स्टेटस है। तो उस कंप्लेंट पे उस लड़के को पुलिस स्टेशन में लाया गया। पुलिस स्टेशन में लाने के बाद उस पर कार्रवाई करनी शुरू की गई। गांव के कुछ लोग भी वहाँ पे आए। एक हफ्ता पहले कोई घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था। तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए और उसमें से कुछ यंगस्टर्स ने कुछ जगह पे जाके कुछ स्ट्रक्चर को नुकसान पहुंचाने की कोशिश की, पर इसमें किसी को कोई इंजरी नहीं हुई है। मोबाइल फ़ोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो आक्षेपजनक। तर याबाबत गोपीचंद पडळकर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। हिंदू धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही, कधी बळाचा वापर करत नाही, कधी जोर जबरदस्ती करत नाही, कुणाची फसवणूक करून त्यांचं धर्मांतरण करत नाही। हिंदू समाज हा सरळ मार्गी समाज आहे। तो सर्वांना सन्मान देतो, परंतु प्रत्येकानं उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे। धर्मांतरण करायचं तर हिंदूतल्या लोकांना कन्वर्ट करायचं, लव जिहाद करायचं तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं, मंदिरं तोडायची तर हिंदूची मंदिरं तोडायची, मूर्त्यांचं भंजन करायचं, असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोक आहेत ती लोक करतायत। त्यामुळे भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। या देशाच्या प्रत्येक बांधवाचं स्वप्न होतं, पडळकर साहेब आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की ह्या भारत भूमीमध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिलं पाहिजे, ते राहिलं। आणि उद्याचं जे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे या जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे, जे होऊपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे। तर या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी, पाहूयात। काय सांगाल, खऱ्या अर्थाने आज दोन गटामध्ये राडा झाला। प्रचंड तणाव जो आहे तो या यवत गावामध्ये पाहायला मिळाला। काय नेमकी घटना काय घडली होती? म्हणजे 26 तारखेला एका माथेकुरोने महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली होती। त्याच्यानंतर इथं मंदिरात ग्रामसभा पण घेण्यात आली। ग्रामसभा झाली, पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही निषेध पण केला। त्यानंतर सगळं शांत होतं, कालपर्यंत सगळं शांत होतं। पण आज एका व्यक्तीने इथं व्हॉट्सअपला पोस्ट टाकली की जरा चिड आणण्याजोगीच होती, त्यामुळे ही लोकांचा उद्रेक झाला। घटना 26 तारखेला घडल्यामुळे 26 तारखेला घटना घडल्यामुळे तो स्थानिक इथला होता करणारा, आणि त्याच्यामुळं वातावरण बिघडलं होतं। त्यानंतर यवतगावने ग्रामसभा घेऊन सर्व शांततेत चालू होतं। नंतर मोर्चाचं आयोजन झालं, गाव बंद ठेवलं, काल सभा झाली। सभेचं ह्याचा काही संबंध नाही, कुठला राजकीय विषय नाही, हा एकमेकाबद्दल बोलल्यामध्ये त्याच्यामुळे हे झालेलं आहे। खऱ्या अर्थाने पोलिसांनी जो आहे तो या यवत गावामध्ये शांतता निर्माण केली, निवळण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, यवत पाटस, दौंड।